तर नमस्कार मंडळी, मी सुशील वेकरे आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। आज आहे 24 ऑक्टोबर, भाऊबीजनंतरचा हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही काही कामानिमित्त गावाला चाललो आहे। दोघेच जण माझ्याबरोबर आमचे होम मिनिस्ट्री आहे। आमच्या गावाला आमच्या घरचं एक कार्य आहे, त्यामुळे सामान न्यायचं आहे। हे बघा, सगळं गाडीमध्ये पूर्ण सामान भरलेलं आहे। नंतर जेव्हा आम्ही कार्यक्रमाला जाऊ तेव्हा गाडीत थोडी स्पेस राहिली पाहिजे, म्हणून आता आम्ही एक एक्स्ट्रा ट्रिप मारून घेतोय। म्हणजे सामान आम्ही गावाला नेऊन ठेवणार आणि उद्या परत निघायचं आहे, कारण एक दिवस आराम पाहिजे रविवारचा आणि सोमवारपासून कामावर जायचं आहे। तर मग चला, या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका। बघा, सकाळचे बरोबर 10:52 झालेली आहेत। ह्या वेळेला आम्ही अगदी आरामात निघालोय, घरची सगळी कामं आवरून। आता जाताना काही विशेष अपडेट नसणार आहेत, कारण आपण 1 महिन्यापूर्वीच सगळे अपडेट्स घेतलेले होते। तरी पण आपण जाताना एक शॉर्ट अपडेट घेऊया, बघूया लोणेरेच्या ब्रिजचं काम कुठपर्यंत आलंय, नागोठण्याच्या ब्रिजची परिस्थिती काय आहे ते, आणि बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे। तर मग चला, गणपती बाप्पा मोरया। तर बरोबर 11:06 झालेले आहेत। आता थोडंसं ट्रॅफिक होतं, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला आहे टोल नाका क्रॉस करायला। आता नॉर्मली घरापासून 7-8 मिनटात आपण टोल नाका क्रॉस करतो। आता बरोबर 11:58 झाले आहेत, म्हणजे जवळजवळ 1 तास झाला आहे, बरोबर 1 तास झाला। आता आपण JNPTच्या श्री उमा CNG पंपवर पोचतो आहे। आता काही वेळात पोचू, म्हणजे जवळजवळ पळसपे फाट्याला पोचायला आपल्याला 1 तास लागला आहे। आता दुपारचे 12 वाजले आहेत, त्यामुळे CNG स्टेशनला किती गर्दी असेल। शुक्रवार आहे, दिवाळीची सुट्टी संपत आलेली आहे, तरी पण वीकेंड आहे। तर बघूया आता दुपारच्या वेळेस आपल्याला इथे किती गर्दी मिळते इथे। आता मी सर्व्हिस रोडला गाडी टाकलेली आहे, गाडीत फक्त 2 कांड्या शिल्लक होत्या CNGच्या। जवळजवळ CNG संपलेला होता, आता पूर्ण फिल करायचं आहे। आता पूर्ण CNG संपलेला आहे। चला, आता आपण CNG स्टेशनला पोहोचतोय। किती गाड्यांची लाईन तर असणारच म्हणा। चला, असो, आपल्याला भराडत लागेल, कारण आपण फुल एम्प्टी झालेलो आहोत। चला, बरोबर 12 वाजलेले आहेत। तर मित्रांनो, बरोबर 12:15 वाजलेले आहेत आणि किलोमीटर झाले आहेत 41.2 आणि आमचा गॅस भरून झाला आहे। जवळजवळ 15 मिनटं गेली आहेत गॅस भरायला। तर चला मग आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया। इथून पळसपे फाटा फक्त 2 मिनटावर आहे। तर मित्रांनो, बरोबर 12:18 झालेली आहेत। आपण पळसपे फाट्याला पोहोचलो आहे। ए कोंबडीवाले, कैसा कण मारा रे। आणि जिथून आता आपल्या मुंबई गोवा हायवेला सुरुवात होते, त्या स्पॉटवर आपण पोहोचलेलो आहे। चला, पळसपे फाटा जिंदाबाद। आज आपलं लक चांगलं आहे ना, आज एकदम कडक ऊन नाही। मला वाटलं जाम ऊन येईल, आपण जाम तापू, घामाघूम होऊ, पण तसं नाही आहे। बाहेर तेवढं कडक ऊन नाही आहे, थोडंसं प्लेझंटच आहे। म्हणजे मागच्या वेळेला गेलो तसंच वातावरण आहे। मला हे अपेक्षित नव्हतं ॲक्च्युली। एकतर मागच्या वेळेसपेक्षा आपण 1 तास लेट निघालो अजून। चला, मग आता निसर्गाचा आणि रस्त्याची मजा घेत आपण जाऊया। 5 वाजतील बहुतेक घरी पोचायला। 12:28 झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता आपण कर्नाळा अभयारण्यामध्ये पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, 12:50 झाले आहेत, आपण पेण क्रॉस करतोय।
पेण क्रॉस केल्यानंतर त्या रस्त्याला बरेच मोठे मोठे खड्डे पडले. एक छोटासा पॅच आहे, एक 50 मीटरचा, त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. आणि आज बघा तरी ट्रॅफिक बरंच आहे. तुम्हाला गाड्यांच्या संख्येवरून कळेल, बऱ्याच गाड्या आहेत आज. म्हणजे शुक्रवारी जाणारे आणि रविवारी परत येणारे असतील, विकेंडवाले. दिवाळीची सुट्टी आहे त्यामुळे. हे बघा असे मध्ये मध्ये खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी. 12:53 झालेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता आपण वडखळ ब्रिजवर आहोत. हा हा, काय डोंगर, काय झाडी, मस्त हिरवीगार झालेली आहेत. चला, वडखळचा ब्रिज आता आपण उतरलेलो आहोत. हा गडपचा ब्रिज आहे, तुम्हाला माहितीच आहे. आपण सुरू झालेला आहे कधीच, पण याची क्वालिटी बरोबर नाही आहे. अनइवन सरफेस आहे. हा मित्रांनो गडपचा दुसरा ब्रिज आहे. आणि आता गडपच्या दुसऱ्या ब्रिजची मुंबईवाली लेन सुरू झालेली दिसते. म्हणजे आता एक गडपचं डायव्हर्जन आपलं कायमचं संपलेलं आहे. चला, मधली कामं डिवायडरची वगैरे व्हायची बाकी आहेत, पण ॲटलिस्ट लेन तर सुरू झाली आहे. म्हणजे मुंबईला येताना आपण आता ह्या ब्रिजवरून येणार, खालून सर्व्हिस रोडनी जायची गरज नाही आहे. चला, मुंबईहून निघाल्यापासून आता हा पहिला सिंगल रोड. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कोलेट्टी गावाजवळ आहे. बरोबर 92 किलोमीटर अंतर, घरून 92 किलोमीटरवर बरोबर आता हा कोलेट्टीचा सिंगल रोड आहे. थोडंसं काम वगैरे आता काय दिसत नाही आहे चालू. अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे 400-500 मीटरचं डायव्हर्जन आहे. म्हणजे कोलेटीपर्यंतची ही परिस्थिती ॲज इट इज आहे. फक्त कोलेटीपर्यंत म्हणजे मुंबई ते कोलेटी एकच अपडेट आहे की गडपचा तो दुसरा फ्लायओव्हर आहे मुंबई लेनचा, तो सुरू झालेला आहे. हा पळसगावचा फ्लायओव्हर आहे, हा पण सुरू झालेला अगोदरच, तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे आत्तापर्यंत अगदी विनासायास गाडी जास्त न थांबवता अगदी सुसाट आम्ही म्हणजे जवळजवळ 1:10 झाले पळसला पोचलेलो आहोत. म्हणजे 2 तास 10 मिनटं किंवा 2 तास 15 मिनटात आपण पळसला पोचलेलो आहे. त्यात 15 मिनटं आपली गॅस भरण्यात गेलेली आहे. आता हा नागोठण्याचा पहिला बायपास आहे. बायपास नाही, सर्व्हिस रोड आहे. वरती फ्लायओव्हरचं बघितलं तर PQC झालेलं आहे. म्हणजे थोडंसं मुंबई लेनचं बाकी आहे, पण आता पूर्ण फ्लायओव्हर आपण बघू शकत नाही. पण जिथे फ्लायओव्हर उतरतो तिथे पाहिलं तर PQC झालेलं आहे. आता हे बघा, आपण सकाळी जातो तेव्हा कशा गाड्या कमी असतात. आता बघा दुपारी आहे, म्हणजे गाड्यांची लाईन लागलेली आहे, रांग लागली, त्यामुळे ट्रॅफिक थोडं स्लो होतं. काही लोक अति सांभाळून चालवतात खड्डे आले की, त्यामुळे अजून गाड्या स्लो होऊन जातात. हे बघा कशा स्लो चालल्या आहेत गाड्या, बघा एकामागून एक एकामागून एक. तर मित्रांनो बरोबर 100 किलोमीटर झालेले आहेत. आपण नागोठण्याला पोचलेलो आहोत आणि नागोठण्यामध्ये नो चेंज. परिस्थिती जशी होती अगदी तशीच आहे, काहीही फरक नाही आहे. त्यामुळे नागोठण्यामध्ये काहीही अपडेट नाही. बरोबर 108 किलोमीटर झालेले आहेत. दुपारचे 1:30 वाजले बरोबर. आणि आता आपण
सुकळी खिंडीला सुरुवात करतोय. सुकळी खिंडी डिवायडरमध्ये छान फुलांची झाडं लावलेली आहेत. आणि मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं उतरणीवर भोसले घाटप्रमाणे स्पीड ब्रेकर लावल्याचं काम चालू होतं मागच्या वेळेला. या हॉटेल गोमांतक समोर आता ह्या फ्लायओव्हरचं काम चालू दिसतंय. ही भरणी झालेली आहे आणि रॅम्पचा रोडवरची PQC पण झालेली आहे. कोकणातल्या लेनचा जो रॅम्प आहे त्याचं काही 100 मीटरचा PQC पण झालेला आहे. हा बघा, हा रॅम्प आता इथपर्यंत आहे आणि आता इथे हा छोटासा ब्रिज आहे, गर्डर टाकलेले आहेत इथे. आता पुढे बघूया याची काय स्थिती आहे ती. आता आपण खामला पोहोचू. बघा, हा फ्लायओव्हरच आहे, इथे पण भरणी टाकलेली आहे. बघा, खामचं फ्लायओव्हरचं काम तसंच आहे. इथे काहीतरी काम सुरू आहे. हा पॅच काहीतरी रिपेअर करत होते, तिथून खामचा फ्लायओव्हर सुरू होत होतो. आता पण तसंच आहे, पूर्ण ब्लॉक केलेला आहे तो. आता आपण खामचा फ्लायओव्हर चढतोय. एक वाजून 38 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपण कोलाडला पोहोचलेलो आहोत. तर बघूया मागच्या वेळेसप्रमाणे कोलाडला काय भाज्या वगैरे घेता येतात का. हे बघा, डिवायडरला मस्त फुलझाडं लावली आहेत, पिवळी फुलं आहेत. सगळीकडे सारखीच लावली आहेत, थोडी वेगवेगळी लावायला पाहिजे होती, पण छान दिसतात आहे. पूर्ण बहरली ना तर अजून छान दिसतील. बरोबर 1:53 झालेत. आपण इंदापूर सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि थोडंसं ट्रॅफिक लागलं इथे. आता बघूया आता इथे आपला किती वेळ जातो इथे. काय नाही, थोडंसं ट्रॅफिक होतं. त्या बसला वाटतं डेपोमध्ये वळायचं होतं म्हणून तेवढं जाम झालं होतं. लगेच 1 मिनिटात आम्ही आलो इथे पुढे. आता बघूया इंदापूरचे किंवा माणगावच्या मध्ये आपल्याला कुठे पोटपूजा करता येते का ते. आता बरोबर 2 वाजायला आलेत, 1:58 झालेत. आपण मला वाटतं 11:52ला पहिला शॉट घेतला होता. म्हणजे मला वाटतं 11:53 किंवा 11:54ला 55ला आपण गाडी स्टार्ट केलेली होती. म्हणजे बरोबर 3 तासात आता आपण इंदापूरच्या पुढे आलेलो आहोत. इंदापूरचा CNG पंप क्रॉस केलेला आहे. आता पुढे मला वाटतं मानस धाबा येईल. थांबूया का मानस धाबाला? ठीक आहे, बघूया आता पण मानस धाबा कसा आहे तो. कारण मानस धाबाला आम्ही कधी नाश्ता किंवा लंच केलेला नव्हता. तर इथे आपण आता मानस धाबाला थोडंसं साईडला घेऊया गाडी, बघूया इकडचं कसं आहे मेनू. चला, हे बघा घड्याळ बघा, बरोबर 2 वाजलेले आहेत. आता आपण मानस धाबाला थांबलेलो आहे. आता बघूया काय खायचं आहे ते. तर मग आता आपण भेटूया लंच नंतर. या हॉटेलच्या बॅक साईडला इथं राईट साईडला रेस्टरूम आहेत आणि मागे पूर्ण टर्फ आहे. असं वाटतं ओपन वेडिंग हॉलसाठी हे देत असतील. आणि बाजूला इथे झिपलाईन वॉटर पार्क आहे. कॅम्पस फार मोठा आहे. आता बघूया सर्व्हिस कशी देतात आहे त्या आम्हाला. आत्तापर्यंत टेबलवर कोणी आलेला नाही आहे वेटर. आता बरोबर 3:30 वाजलेत. आता आपण जस्ट माणगावच्या आता बाहेर निघतोय. म्हणजे जवळजवळ आपली 20 ते 22 मिनटं या ट्रॅफिकमध्ये गेली. अदरवाईज आपण 5 मिनटात इथून पास झालो असतो.
बघ कसं आकाश कसं दिसतं, एकदम मस्त दिसतं, निळशार आकाश, ते हिरवेगार डोंगर, हिरव्या रंगाच्या शेड्स दिसतात बघ कशा, हिरव्या पोपटी. तो स्पॉट मस्त होता, तिथून वरून सगळं दिसत होतं. आता आपण खाली आलो जरा. तर मित्रांनो, बरोबर 3:40 झालेत. आपण लोणेरेला पोचलो आहे. आता पहिल्या ऑब्झर्वेशनला असं दिसतंय, कोकणातली जी लेन आहे, जी ब्रिजवर चढते, तिचं पूर्ण PQC झालेलं आहे. ते फिलिंगचं काम चालू आहे, पण अजून लोणेरेचा ब्रिज सुरू झालेला नाही आहे. गणपती सांगितलं होतं, नंतर दिवाळी सांगितलं. आता दिवाळी संपली आहे तरी पण अजून ते चालू झालेलं नाही आहे. आता बघूया एक्झॅक्टली, आता नेक्स्ट वीक परत मला यायचं आहे, तर बघूया एक्झॅक्टली हा लोणेरेचा ब्रिज कधी चालू होतं ते. ठीक आहे, इथे पूर्ण फिलिंग करायचं आहे. ते म्हणतात आहे झालंय झालंय झालंय, एक साईड चालू करणार आहे ट्रॅफिकसाठी. तर बघूया आता कुठली डेट निघते चालू होण्यासाठी. काय दिसतंय का बघा, गोवा एंडच्या पण PQC लेन झालेलं दिसतात आहे, फक्त मध्ये फिलिंगचं काम बाकी आहे. बरोबर 3:47 झाली आहेत. आता आपण वीर रेल्वे स्टेशनला पोहोचतोय. हे बघा, उजवीकडे तुम्ही बघू शकता वीर रेल्वे स्टेशन आहे, आणि समोर एकदम मस्त हिरवेगार डोंगर आणि निळाशार आकाश दिसतंय. असं वाटतं रेकॉर्ड करतच राहावं, करतच राहावं, करतच राहावं. हा पॅच तर भन्नाटच आहे एकदम. वीर नंतर महाडचा पॅच जो काय आहे ना, आईशपथ चुम्मेश्वरी, एकदम चुम्मेश्वरी, एकदम रापचिक. याला म्हणतात नॅशनल हायवे. लेफ्टला आंबेडचा टोल फाटा आहे. वाव, काय नजारा आहे. इकडे बघा, कुठे रायगड किल्ल्याचं दर्शन होत आहे का माहीत नाही. डावीकडे रायगड किल्ला आहे. तो रायगड किल्ल्याचा मार्ग आहे, इथून जायचा. बरोबर 4:02 झाली आहेत. आपण महाड सिटी क्रॉस करतोय. याला खरं स्वप्न आहे रे कोकण करायचं. आता दिवा स्वप्न म्हटलं ना तरी पण काय कमी नाही होणार आहे, कारण एवढं मोठं स्वप्न आहे हे दिवा स्वप्न. 25 वर्ष झाली, अजून होतोय 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 होतोय.
अरे सगळं छान दिसतंय, म्हणजे प्रत्येक 5 मिनिटांनी तुला हे छान दिसतंय, ते पण छान दिसतंय. पण आता मस्त आभाळ अगदी खुलून आलेलं आहे, त्यामुळे ते निळं आभाळ आणि पांढरे पुंचकी अशा ढगांची लय भारी सीन आहे एकदम. आणि आता मस्तपैकी संध्याकाळचं 4चं ऊन पडलेलं आहे, खिडकीला ती धूप निघली एकदम. बरोबर 4:10 झाले आहेत. 177.7 किलोमीटर झाले आहेत. आता आपण महाडच्या गॅस स्टेशनला पोहोचलो आहे. आता इथे बघूया आपला किती वेळ जातो आहे. म्हणजे आज गॅस भरला ना की उद्या काय टेन्शन नाही, उद्या डायरेक्ट मग आम्ही जाताना खामला गॅस भरू. बरोबर 4:51 झालेली आहेत. आता आपण कशेडी बोगद्याजवळ पोचलेलो आहोत. बरोबर 5:10 झाले आहेत. आपण खेडच्या भरणे नाक्याला पोचलो आहे. या ब्रिजवर थोडंसं डांबर टाकलं आता, यावेळेस थोडं काम पण करतात आहे वाटतं हे लोक, नाहीतर ह्या ब्रिजला जाम खड्डे होते. पुस्तकाच्या फेमस टर्नवर आहोत आपण आता, पण आपण चढतोय आता. तर मित्रांनो, बरोबर 6:04 झालेत. आपण बोरजचा टोल नाका क्रॉस केला. आता तिथे शिवपाड्याला एक माझी बहीण राहते, तिच्याकडे गेलो होतो. एक 35-40 मिनटं गेली असतील तिच्याकडे. आता अंधार पडायला लागला आहे, पाऊस पण पडतोय थोडा थोडा. आता 6 वाजता बऱ्यापैकी उजेड असतो. आता मला वाटतं इथून अर्धा तास तरी लागेल घरी पोचायला. आता आपण किती वाजता निघालोय? 11 वाजता पकडा. 6-6:30 7.5 तास टोटल ट्रॅव्हलिंग टाईम आहे. तर 1 तास तर आपला लंच गेला आहे, 15 मिनटं CNGला गेली, आणि आता इथे जवळजवळ 35 ते 40 मिनटं आपली हॉल्ट झालेलं आहे. जवळजवळ आपले 2 तास हॉल्टमध्येच गेले. ते बरोबर 5.5 तास लागले असे समजायचे आपण आता. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपण 6:04 बोरज टोल नाक्यावरून निघालो, म्हणजे शिवफाटा. आणि त्यानंतर अशी काही पावसाला सुरुवात झाली ना की जसा काही जून जुलैचा महिना आहे, कारण पाऊस कोकणात अजून काही जाण्याचं नाव घेत नाही आहे. त्यानंतर जो पाऊस सुरू झाला तो जवळजवळ परशुराम घाट उतरेपर्यंत चालूच होता. आणि इतका अंधार पडला होता की पूर्णपणे हेडलाईट्सचा आणि टेललाईट्सचा प्रकाश आम्हाला क्लिअरली दिसत होता. तर त्यानंतर मला काही रेकॉर्ड करायला मिळालं नाही, आणि घरी गेल्यानंतर थोडंसं काम होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो, त्यामुळे तिथे काही रेकॉर्ड नाही केलं. म्हणून आता मुंबईला घरी आल्यावर हा शेवटचा थोडासा पार्ट रेकॉर्ड करतो आहे.
आता अपडेट्समध्ये काही जास्त नव्हतं. तुम्ही बघितलं असेल की लोणेरेचा ब्रिज मला वाटतं अजूनही सुरू झालेला नाही आहे, पण थोडंसं काम झालं आहे. 1 लेन सुरू करणार आहेत. नागोठण्याच्या पण ब्रिजचं थोडंसं काम चालू आहे. नवीन अपडेट्स द्यायचा म्हटलं तर गडपचा जो फ्लायओव्हर आहे त्याची मुंबई लेन ट्रॅफिकसाठी सुरू झालेली आहे. बस हाच काय तो नवीन अपडेट आहे. तर मी सुशील बेकरे आपला ट्रॅव्हल भिडू या भागातून आपली रजा घेतो. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. कीप वॉचिंग अवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.